नागपुर के यशोधरा नगर थाना पुलिस को रात में गश्त के दौरान बड़ी सफलता मिली है। पुलिस ने एक संदिग्ध युवक को पीछा कर गिरफ्तार किया और उसके कब्जे से देसी पिस्तौल, चाकू, एक्टिवा स्कूटर और मोबाइल फोन बरामद किया है। पुलिस के अनुसार गश्ती दल को सूचना मिली थी कि ऑटोमोटिव चौक से ईटाभट्टी चौक के बीच गैस पंप के पास एक युवक संदिग्ध हालत में खड़ा है। पुलिस टीम मौके पर पहुंची तो युवक एक्टिवा से भागने की कोशिश करने लगा, लेकिन कुछ ही दूरी पर उसे पकड़ लिया गया। पूछताछ में आरोपी की पहचान शान उर्फ गोलू मनोज वैद्य, उम्र 24 वर्ष, निवासी आनंद नगर, NIT क्वार्टर के रूप में हुई है। तलाशी के दौरान उसके पास से एक देसी पिस्तौल, एक चाकू, सफेद रंग की एक्टिवा और वीवो कंपनी का मोबाइल फोन बरामद किया गया। जब्त माल की कुल कीमत करीब 1,40,000 रुपए बताई जा रही है। पुलिस के अनुसार आरोपी पहले से भी कई आपराधिक मामलों में शामिल है। फिलहाल उसके खिलाफ मामला दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी गई है। हे बघा, पोलीस ठाणेचे आमचे PS यशोधराचे तपास पथक काल रात्री आरोपी शोध करत असताना त्यांना रात्री माहिती मिळाली की ऑटोमॅटिक चौक ते ईटभट्टी दरम्यान जो एजिस गॅस पंप आहे त्याच्या बाजूला एक इसम संशयितरित्या परिस्थितीत थांबलेला त्यांना मिळून आला। सदर तपास पथकास पाहून तो त्याच्या दुचाकीने पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना आमच्या तपास पथकाने त्याला लगेच थोड्याच अंतरावर जेरबंद केले। त्याला पकडून त्याचे नाव वगैरे विचारलं असता त्यांनी त्याचे नाव शान उर्फ गोलू मनोज वैद्य, वय 24 वर्षे, राहणार आनंद नगर, NIT क्वार्टर, R/90 पोलीस ठाणे यशोधरा असे सांगितले। तेव्हा त्याची 2 पंच बोलून अंग झडती घेतली असता याच्यामध्ये एक गावठी बनावटीचे पिस्टल ज्याची काळी मूठ होती, एकूण एक सुरी ज्याची लांबी 11 सेंटीमीटर आणि एक सुरी ज्याची पात्याची लंबाई 15 इंच आणि लांबी 33 सेंटीमीटर अशी होती, आणि एक पांढऱ्या रंगाची ॲक्टिवा, एक विवो कंपनीचा मोबाईल, असा 1,40,000 मुद्देमाल जप्त केला। सदरचा जो आरोपी आहे हे पोलीस स्टेशनला जो 16/5/2026 रोजी जो गुन्हा दाखल आहे, 389/2026 कलम 109(1) सोबत राईट सहकलम 3(1)(2) आणि 3(2) महाराष्ट्र संघटित गुन्हेगार नियंत्रण कायदा त्याला सेक्शन लागलेलं मोक्याचं, त्याच्यामधला तो आरोपी आहे। त्याच्यामध्ये जे आमचे तपास पथकाचे श्री आनंद पाटील, पोलीस हवालदार राहुल बोंद्रे, संदीप वानखेडे, भूषण येरावर, मनीष झरकर, क्षितेश चौरसिया, आशिष पिपराटे, प्रवीण गुणावते हे जे आहे यांनी सदरची कामगिरी केली आहे, आणि सदर गुन्ह्यामध्ये 325 हे सेक्शन वाढ करण्यात आली असून जो गुन्हा आहे तो माननीय ACP श्री ओवळसाहेब यांच्याकडं तपास कामी वर्ग करण्यात आलेला आहे। ब्युरो रिपोर्ट NTV 24 न्यूज, नागपूर।